सोशल मीडिया विशेषतः फेसबुकच्या विरोधामध्ये एक गदारोळ जाणीवपूर्वक गेल्या काही दिवसांमध्ये उठवण्यात येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये फेसबुकच्या विरोधामध्ये एक असा लेख छापून आला की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 4 विविध नेत्यांनी, आमदार, खासदारांनी कशा फेसबुक पोस्ट टाकल्या की ज्याच्यामधून इतर समाजाला, विशेषतः मुस्लिमांना दुखवण्याचं काम कसं होईल असं पाहायला गेलं. आणि ह्या पोस्टच्या विरोधामध्ये कुठलीही कारवाई फेसबुकनी केली नाही असा एक आरोप त्या लेखामध्ये करण्यात आला. राहुल गांधींनी तो लेख उचलला, त्याच्या संदर्भामध्ये ट्विट केलं की हा सगळा सोशल मीडिया सत्ताधारी भाजपला कसा विकला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याचं विशिष्ट पद्धतीनं सगळं राजकारण सुरू झालं. एक साधा आकडा जर आपण बघितला की फेसबुक वापर करणाऱ्यांची भारतातली संख्या किती, तर तो 34 करोड इतका आहे. इतकी संख्या अख्ख्या जगामध्ये कुठंच नाही. ह्याच्या खालोख अमेरिकेमध्ये जे फेसबुक वापर केला जातो त्यांची संख्या 19 करोड आहे आणि बाकीचे मग सगळ्या देशातले त्याच्या पुढे आहे. म्हणजे एक मुद्दा आपल्या असं लक्षात येतो की भारतामध्ये फेसबुक हे अतिशय प्रभावी असं सोशल मीडिया राहिलेलं आहे. दुसरा मुद्दा याच्यातून समोर जेव्हा येतो की बाबा ह्या सोशल मीडियाच्या विरोधामध्ये नेमका आवाज कोण करत आहे. हा फक्त आता भारत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हा इतका पुरता मर्यादित विषय नाही. यापूर्वी सुद्धा 2016च्या अमेरिकेतल्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा कसा वापर केला गेला हा पण एक आरोप झालेला आहे. एक आपल्या असा वेगळा मुद्दा लक्षात येईल थोडासा विचार केल्याच्या नंतर, सोशल मीडियाच्या विरोधामध्ये प्रस्थापित जे माध्यम आहेत ते आता आवाज करतायत. ह्या सगळ्या प्रकरणात जेव्हा प्रस्थापित म्हणजे जे छापील नियतकालिका आहेत त्यांनी एक असा आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे, नैतिकतेचा मुद्दा समोर आणलेला आहे. किंवा ज्यांचा जुना भाजपवरती राग आहे त्यांनी तो काढायला सुरुवात केली आहे. उलट ज्यांचा काँग्रेसवरती राग आहे त्यांनी पण यापूर्वी ॲनालिटिका प्रकरणामध्ये काँग्रेसने कसा डाव्यांचा ह्या माध्यमाचा वापर करून घेतला. इतकंच नाही, ट्विटरसारखं जे हँडल आहे सोशल मीडियातलं ह्याचा वापर जास्त डावेच कसं करतात ह्याचे पण पुरावे 2018च्या म्हणजे गुजरातच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पण झाला होता, अमेरिकेत पण झालेला आहे. आणि आता सुद्धा जेव्हा प्रस्थापित माध्यमं आणि सोशल मीडिया यांच्यामध्ये एक संघर्ष समोर येतो आहे. लक्षात करण्यासारखी गोष्ट अशी आहे की सगळ्यात सुरुवातीला छापील माध्यमं होती, छापील माध्यमाचा बोलबाला होता आणि छापील अक्षर म्हणजेच अंतिम शब्द आहे. जसं दगडावरची, काळ्या दगडावरची रेघ आपण असं म्हणायचो, त्याचप्रमाणे छापील पांढऱ्या कागदावरचे काळे अक्षर यांना एक फार मोठं महत्त्व होतं कारण की ही माध्यमं अतिशय मर्यादित होती. याच्यानंतर जेव्हा रेडिओ आला तेव्हा आपल्या कानावरती जे कोणाचा सरळ आवाज पडतो आहे याचं माणसाला कुतूहल वाटायला लागलं. आणि काही दिवसाच्या नंतर मग ह्या रेडिओवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक विसंबून राहायला लागले, रेडिओवरती विश्वास ठेवायला लागले, रेडिओला एक विशिष्ट महत्त्व आलं. नंतर दूरदर्शन आलं, जेव्हा इतर विविध खाजगी चॅनल्स नव्हते, फक्त सरकारी मालकीचं होतं. पण त्या दूरदर्शनला प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे आता जेव्हा रामायण आणि महाभारत सारख्या मालिका दाखवल्या गेल्या सगळ्यांना जुनं आठवायला लागलं की जेव्हा तेव्हा दूरदर्शनच फक्त होतं, दूरदर्शन रंगीत झालेलं होतं आणि जेव्हा ह्या मालिका लागायचे तेव्हा रस्ते कसे ओस पडायचे, इतका मोठा प्रभाव याचा होता. म्हणजे छापील माध्यमं, रेडिओसारखी माध्यमं, दूरदर्शन, त्याच्यानंतर 1995-96 नंतर खाजगी वाहिन्या सुरू झाल्या. तेव्हा त्या खाजगी वाहिन्यांचं जे त्याच्यामधलं जे फार मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षण सगळ्यांना वाटायला लागलं आणि त्यांचा प्रभाव पडायला लागला. हे होता होता 2010च्या नंतर प्रस्थापित माध्यमांना बाजूला ठेवून सोशल मीडिया प्रभावी होत गेला. म्हणजे सुरुवातीला फार थोड्या लोकांची मोनोपॉली या सगळ्या मक्तेदारी होती, एकाधिकारशाही होती. त्यामुळे छापील माध्यमं असो, रेडिओ असो, दूरदर्शन असो, हे सगळे काही लोकांच्या हातामध्ये, ज्यांच्याकडे भांडवल आहे त्यांच्या हातामध्ये किंवा ते जे काही ठरवत आहेत त्याच्याप्रमाणे घडणार असं सगळं चित्र होतं. आत्ता जेव्हा फेसबुकच्या विरोधामध्ये जेव्हा एक मोहीम आणि आरडाओरडा सुरू झाला तेव्हा लक्षात असं येत आहे की ही जी सगळी प्रस्थापित माध्यमं आतापर्यंतची होती, कुणी ना कुणीतरी त्या माध्यमांना नियमित करत होतं, प्रभाव पाडत होता आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं मत, एक तर ते सगळ्यांचं मत ठरवत होते किंवा आपलं मत लोकांवरती लादत होते किंवा आपण म्हणजेच काही सगळं जग आहे असं भासवत होते. सोशल मीडियाच्या वापरानंतर पहिल्यांदा ही मक्तेदारी पूर्णपणे मोडीत निघाली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलाही सर्वसामान्य माणूस आपली एखादं त्याच्यावरती प्रोफाईल तयार करतो फेसबुकवरती आणि आपलं काहीतरी मत टाकतो, एखादं पुस्तक टाकतो आणि ह्याची भीती आता प्रस्थापित माध्यमांना बसू लागलेली आहे.
दोन गोष्टी घडल्या. एक तर अमेरिकेमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि ट्रम्प निवडून आले तेव्हा सगळे प्रस्थापित माध्यम हैराण झाले की आपल्याला पताही नसताना ट्रम्प कसे निवडून आले, आपल्याला माहीत पण नव्हतं. आपण आता ट्रम्पच्या विरोधामध्ये प्रचार केला होता. भारतामध्ये पण काही प्रमाणात हे अनुभवायला आलं की सगळ्यांनी अपेक्षित धरलं होतं की काँग्रेसला कमी मतं पडतील हे माहीत होतं, पण भारतीय जनता पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येईल किंवा स्वतःच्या जीवावरती त्याला बहुमत मिळेल हेच कोणी लक्षात घेतलेलं नव्हतं. पण जेव्हा निकाल लागले आणि सगळ्यांचं पहिल्यांदा लक्ष गेलं की सोशल मीडियावरती, त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या समाज माध्यमांचा वापर 2014 भाजपने कुशलतेने करून घेतला आणि निवडणूक जिंकली. किंवा काही देशांमध्ये सुद्धा राज्यक्रांती झाली, लोक रस्त्यावरती आले आणि लोकांनी राजवटी उलथून टाकल्या, असे पण काही घटना घडल्या. पण सगळ्यांना असं वाटायला लागलं की हे सगळं सोशल मीडियाने घडलं. आणि आता भारतामध्ये जेव्हा प्रस्थापित राजकीय जे पक्ष आहेत ते बळकट झालेत आणि विरोध करणारे जे काँग्रेससारखे पक्ष आहेत त्यांना कुठला मार्ग सापडेना, आणि म्हणून त्यांनी अशी बोंब करायला सुरुवात केली की ही जी सगळी माध्यमं आहेत, सोशल मीडिया आपण ज्याला म्हणतो, समाज माध्यमं आहेत, ही प्रस्थापितांकडे झुकलेली आहेत, त्यांना विकले गेलेली आहेत आणि त्यांचा प्रभाव पडतो आहे. एक अतिशय साधी गोष्ट आहे. ह्याच्यामधला राजकीय चर्चा आपण बाजूला ठेवूयात. कोणाची बाजू घेतली की परत त्याला विरोध करणारे दुसरे समोर येतात आणि मूळ विषय बाजूला राहतो. जो मी मुद्दा आधीपासून मांडत होतो की जी प्रस्थापित माध्यमं आहे त्याच्यावरती काही मोजक्या लोकांचं वर्चस्व होतं आणि आता एका अर्थाने माध्यमांची लोकशाही आपण ज्याला म्हणूयात, माध्यमांचं खुलीकरण म्हणूयात, ते सोशल मीडियामुळे झालं, समाज माध्यमांमुळे झालं. आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला आपली पोस्ट, आपलं मत तिथं व्यक्त करायची संधी निर्माण झाली. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती प्रतिक्रिया. समजा एखादी बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली असेल तर त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटायला वेळ लागायचा आणि ती आलेली प्रतिक्रिया पत्रानं जाणार, त्याच्यातली काही पत्र छापल्या जाणार आणि बाकीचं छापल्या जाणार नाही. त्याच पद्धतीनं रेडिओवरती सुद्धा, त्याच पद्धतीनं दूरदर्शनवरती सुद्धा. म्हणजे तुम्ही असं बघितलं असेल की जी प्रस्थापित माध्यमं होती त्या माध्यमातून कोणी व्यक्त व्हावं आणि त्यांनी व्यक्त झाल्याच्या नंतर समोरून प्रतिक्रिया कशी उमटावी या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक नियंत्रण असायचं. सोशल मीडियामध्ये एक वेगळा मुद्दा असा समोर येतो. एक तर कोणीही आपली प्रतिक्रिया त्यावर टाकू शकतंय, आपलं मत व्यक्त करतंय, एखादा फोटो टाकतंय आणि त्याच्यावरती ताबडतोब प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहे. आता जेव्हा यांनी सांगितलं, काँग्रेसने सांगितलं की प्रक्षोभक मजकूर टाकला गेला, उलटं पण आहे. जेव्हा इस्लामच्या विरोधामध्ये असा काही मजकूर टाकला गेला आणि प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार बेंगलोरला उसळून आला, त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली. म्हणजे सोशल मीडिया आणि ह्याच्या बाबतीमध्ये फेसबुकनी आपलं धोरण स्वच्छ केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचा असा मजकूर आम्ही आमच्याकडे खपून घेणार नाही. कमी जास्त त्याच्यावरती काय कारवाई व्हायची ती होईल. पुढच्याही काळामध्ये ह्याच्यावरती कडक अशा उपाययोजना केल्या जातील. पण जो दुसरा मुद्दा आहे की ह्या निमित्ताने ते सगळे लपू पाहत आहेत की ह्यामुळे प्रस्थापितांची मक्तेदारी संपुष्टात येऊन सामान्यांच्या हातामध्ये हे माध्यम आलेलं आहे. आणि हा धोका ज्यांना कोणाला सगळ्या समाजावरती प्रभाव टाकायचे त्यांना मात्र वाटत चाललेला आहे. ह्याच्यामध्ये भाजप किंवा काँग्रेस किंवा अमेरिकेमध्ये आता रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट तिथं पण निवडणुका आता तोंडावरती आहेत. जगभरच्या सगळ्या लोकांना फक्त राजकीय नाहीत, एखादं मत, चित्रपटाचं एक उदाहरण आहे की सडक 2 सारखा चित्रपट, त्याचं ट्रेलर फार मोठ्या प्रमाणात लोकांनी डिसलाईक केलं. हे कुठं घडलं? हे समाज माध्यमावरती घडलं. इतकंच नाही, सुशांत सिंग राजपूत गेल्याच्या नंतर त्या सहानुभूतीपोटी त्याचा एक जो चित्रपट आला तो तुलनेनं फारसा चांगला नव्हता, पण ह्या लोकांनी समाज माध्यमातून तो चित्रपट त्याला चांगली मतं दिली किंवा त्याच्या बाजूनं मतं दिली आणि तो चित्रपट चालला. म्हणजे आता असं लक्षात येतं आहे की कोणीतरी एक ठरवून अजेंडा असं ठरवतो आहे. आपण राजकीय चर्चा बाजूला ठेवून आपण जरा चित्रपटाचा विषय एक लक्षात घेऊयात की काही चित्रपट हे गाजवले जायचे आणि काही चित्रपट हे पाडल्या जायचे. हे ठरून केलं जायचं किंवा काही चित्रपटांना रिलीज होण्यासाठी तो चित्रपटगृहच मिळायचं नाही आणि त्याच्या उलट काही चित्रपटांसाठी मात्र जाणीवपूर्वक अशी व्यवस्था म्हणजे मार्केटिंग करून ते चित्रपट गाजवले जायचं. सोशल मीडियाने समाज माध्यमातून पहिल्यांदा ही जी मक्तेदारी होती ती हाणून पाडली आहे. आता लोक त्यांची मतं स्वच्छपणे समोर मांडतायत आणि त्याला विरोध करणारे किंवा पाठिंबा देणारे पण आपल्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत आणि हे त्या लोकांना धोकादायक आहे. म्हणजे सुमारांची सद्दी असा एक शब्दप्रयोग विनय हार्डीकरांनी 15-16 वर्षापूर्वी आपल्या लेखामध्ये वापरला होता. हे जे सुमार लोक आहेत जगभराचे, त्या सगळ्या सुमार लोकांना संरक्षण हवं असतं. मग जेव्हा ते माध्यमांचं संरक्षण मिळायचं त्यांना आणि त्याच्यातून आपलं सुमारपणा लपवून आपण काहीतरी फार मोठे आहोत, विद्वान आहोत, प्रतिभावंत आहोत असं त्यांना गाजून घ्यायचं असायचं. त्या सगळ्यांसाठी
प्रस्थापित माध्यमं ही सोय होती. पण आता कालांतराने अशा सुमार लोकांना पर्याय सापडायला लागला आणि तुलनेनं कानाकोपऱ्यामध्ये असलेली जी प्रतिभा आहे विविध लोकांची ती या समाज माध्यमातून समोर यायला लागली आणि मग या सगळ्या सुमार लोकांनी आता अशी बोंब करायला सुरुवात केलेली आहे. गेल्या 2 दिवसांमधले वर्तमानपत्रातली जी आपण अग्रलेख बघितले असतील प्रस्थापित, त्या सगळ्यांनी समाज माध्यमावरती टीका केली. त्यांचा वरवरचा उद्देश बरोबर आहे की यांच्यातून ज्या पद्धतीचा मजकूर बेजबाबदारपणे समोर येतोय त्याच्यावरती तर कारवाई झाली पाहिजे. पण त्याच्या आडून एक जो छुपा राग आहे प्रस्थापित माध्यमांचा की त्यांची मक्तेदारी संपत आहे आणि सर्वसामान्यांच्या हातामध्ये हे माध्यम जात आहे, हे त्याच्यामधलं खरं दुखणं आहे. आता सर्वसामान्य लोकांनी सुद्धा जबाबदारीनं समाज माध्यमांचा वापर करावा. ही माध्यमं सर्वसामान्यांच्या प्रतिभेला सर्वसामान्यांच्या प्रतिभा आविष्काराला संधी देण्यासाठी एक अतिशय मोठं आणि अतिशय ताकदीचं व्यासपीठ आहे. त्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरुद्ध काय कारवाई व्हावी, त्याचे काय नियम असावेत ती गोष्ट वेगळी आणि ते असायलाच पाहिजेत, त्याच्या बाबतीत कोणी काही म्हणणार नाही. पण सरसगटपणे ही समाज माध्यमच नको, ही समाज माध्यमं दोषीच आहेत, ही समाज माध्यमांवरती बंदी आली पाहिजे, ही भूमिका मात्र चूक आहे. आपल्याला याचा विचार करावा लागेल. सर्वसामान्य माणसं म्हणजे सामान्य लोकांच्या हातात आलेली व्यक्त होण्याची लोकशाही आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.